नमस्कार. घटस्फोट बरा नाही, बरा नाही. घटस्फोट बरा नाही. सुखी जीवनाची राख लावतो, सुंदर आनंदी जीवनाची राख रांगोळी करतो. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. घटस्फोट बरा नाही. घटस्फोटामुळे सुंदर जीवनाची राख होते. घटस्फोटामुळे आनंदी मजेदार जीवनाचा सत्यानाश होतो. घटस्फोटामुळे जीवन बेचिराख होतं, जीवन अंधकारमय बनतं, जीवन कंगाल होतं, नरकमय बनतं. घटस्फोटामुळे संसार तर उद्ध्वस्त होतोच होतो, परंतु लेकरा बाळाचा सुद्धा वनवास होतो. लेकरा बाळांच्या सर्वच गोष्टीचा नाश होतो. त्यांचं जीवन उद्ध्वस्त होतं, त्यांच्या शिक्षणाची राख लागते. सर्वच सत्यानाश या घटस्फोटामुळे होतो. घटस्फोटामुळे नवरा बायकोचं जीवन उद्ध्वस्त होत नाही, तर या घटस्फोटाचा परिणाम सर्वांवर होतो. म्हणून या घटस्फोटामुळे सर्वांचं जीवन अंधकारमय बनतं, नरकमय बनतं, कंगालमय बनतं. म्हणून हा घटस्फोट बरा नाही. म्हणून घटस्फोट घेऊ नका. घटस्फोटाच्या नादाला लागू नका. कोर्टाची पायरी चढू नका. काही अडचणी असतील, काही समस्या असतील, काही दुःख असतील, काही संकटे असतील, या काही भानगडी झाल्या असतील, काही घटना घडल्या असतील, कोणती अडचण आली असेल, त्या काही जरी झालं असेल, तर दोघा नवरा बायकोंनी एकमेकांना समजून घ्या. समजदारी ठेवा, शहाणपण ठेवा, चांगुलपण ठेवा. दोघाही नवरा बायकोंनी एकमेकांना समजून घेतला पाहिजे. एकमेकाच्या भावनाची कदर केली पाहिजे. एकमेकाच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे. एकमेकावर विश्वास ठेवला पाहिजे. एकमेकांच्या सुखदुःखाची कदर केली पाहिजे. दोघाही नवरा बायकोंनी समजदारी ठेवली पाहिजे, शहाणपण ठेवलं पाहिजे. म्हणून कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर थोडा विचार करा, चांगला विचार करा, सुंदर विचार करा. तर तुम्हाला कोणते अडचणी येणार नाहीत, संकट येणार नाहीत, दुःख येणार नाही. म्हणून घटस्फोटापर्यंत जाईपर्यंत आधी थोडा विचार करा. घटस्फोटापर्यंत जाण्याची वेळ येऊ देऊ नका. कोर्टापर्यंत जाण्याची वेळ येऊ देऊ नका. वकिलाकडे जाण्याची वेळ येऊ देऊ नका. कोणतीही गोष्ट असेल, कोणताही मसला असेल, काही असेल, तर ते समजून घ्या, सोडवा. सामंजस्याने, प्रेमाने, एकतेने, विश्वासाने ते सोडवा. दोघाही नवरा बायकोंनी प्रेम ठेवलं पाहिजे, एकता ठेवली पाहिजे, चांगले संबंध ठेवले पाहिजे, एकमेकावर विश्वास ठेवला पाहिजे, एकमेकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. काय जरी झालं, कोणती जरी घटना घडली असली, तरी ती समजून घ्या. घटस्फोटाच्या नादाला लागू नका. कारण घटस्फोटामुळे सुंदर सुखी जीवनाची राख लागते, राख रांगोळी होते, सत्यानाश होतो, नाश होतो. घटस्फोटाच्या नादाला लागू नका. जीवन हे संकटमय आहे, समस्यामय आहे, दुःखमय आहे. अशा जीवनाचा आपल्या सामना करावा लागतो. या जीवनात येणाऱ्या संकटाचा, दुःखाचा, अडचणीचा, समस्याचा सामना करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून या संकटाला, या समस्याला, या अडचणीला घाबरून पळू नये, भयभीत होऊ नये, थकून जाऊ नये. या
या घाबरू नये. तर येणाऱ्या परिस्थितीचा, बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. धीर ठेवावा लागतो, धैर्य ठेवावं लागतं, दिलासा ठेवावा लागतो. धीर ठेवणे आवश्यक आहे, संयम ठेवणे आवश्यक आहे, सहनशीलता ठेवणे आवश्यक आहे. लगेच कोणताही निर्णय घेणे काही गरजेचं नाही, काही आवश्यकता नाही. एकदमच टोकाला पोहोचणे, एकदमच टोकावर पोहोचणे हे काही बरोबर नाही, हे चुकीचं आहे. म्हणून कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर, कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर, कोणत्याही टोकापर्यंत जाण्याच्या अगोदर थोडा विचार करा, काळजीपूर्वक विचार करा. तुमच्या शांत मनाने, म्हणजे शांत डोक्याने थोडा विचार करा. म्हणजे तुम्हाला समजेल की काय करायचं आणि काय करायचं नाही. रागाच्या भरात, क्रोधाच्या भरात, ताणाच्या भरात तुम्ही कोणताही निर्णय झटकीपट घेऊ नका. राग हा फार भयानक असतो. रागाच्या भरात मनुष्य काही करू शकतो, काही करतो. त्याला राग अनावर होतो. म्हणून रागाच्या भरात मनुष्य काही करतो आणि म्हणून त्याचं जीवन वाटळ होतं आणि त्याला संकट येतात. घटस्फोट घेतल्याने तुमचं जीवन सुखी होणार नाही, आनंदी होणार नाही. घटस्फोट घेतल्याने उलट तुमचं जीवन आणखीनच दुःखी होईल, आणखीनच संकटमय होईल, आणखीनच भयानक होईल. म्हणून घटस्फोट घेऊ नका. आहे त्या बाबीला समजून घ्या, आहे त्या गोष्टीला सांभाळून घ्या, ॲडजस्टमेंट करून घ्या. लग्न हे दोघांच्या सुखासाठी असतं. लग्न हे दोघांचं जीवन सुंदर करणारे असतं. लग्न हे दोघांना प्रेमाचा सहवास देणारं असतं. लग्न हे प्रेम, प्रीत, सौंदर्याचा मेळ असतं. लग्न हे आपल्याला एका सुंदर शृंखलेमध्ये बांधते. लग्न हे आपल्याला एक व्यवस्थित पद्धतशीर मार्ग शोधून देतो. लग्नामुळे आपला एकांतपणा नष्ट होतो. लग्नांमुळे आपल्याला प्रेम लाभते, आपल्या सुखदुःखाला वाचा फुटते, आपल्या भावनेला वाचा फुटते. परंतु हे केव्हा होतं? जेव्हा दोघा नवरा नवरींनी एकमेकांना जर समजून घेतलं, एकमेकांना जर जाणून घेतलं, एकमेकावर विश्वास ठेवला, एकमेकाच्या भावनाची कदर केली, एकमेकाचे सुखदुःख वाटून घेतले, तरच हे शक्य होतं. म्हणून एकमेकांना समजून घ्या, एकमेकांना जाणून घ्या, एकमेकाचे सुखदुःख जाणून घ्या, समजून घ्या. घटस्फोटाच्या नादाला लागू नका. शेवटी जीवन आहे, शेवटी संसार आहे. भांडणं होतातच, करकर होतेच, किरकिर होतेच. म्हणून थोड्याशा कारणावरून, थोड्याशा समस्येवरून, थोड्याशा किरकोळ वादावरून, थोड्याशा घटनेवरून तुम्ही टोकापर्यंत पोहोचू नका आणि घटस्फोट घेऊ नका. रागाच्या भरात, ताणाच्या भरात या कोणाचं ऐकून तुम्ही घटस्फोट घेऊ नका. स्वतःच्या मनाचं ऐका, कोणाचं ऐकू नका. दुसरे लोक काहीही सांगतील, घटस्फोट घे, जाऊ दे, सोडून दे तिला, घटस्फोट घे, घटस्फोट घे, जाऊ दे, सोडून दे त्याला, असं कुणी काही सांगत. कोणी चुकीचं सांगल, कोणी बरोबर सांगल, परंतु तुम्ही कोणाचंही ऐकू नका. स्वतःच्या मनाचं ऐका, चांगला विचार करा, सुंदर विचार करा, शांत मनाने विचार करा, शांत डोक्याने विचार करा. लगेच तडकी फडकी निर्णय घेऊ नका, टोकापर्यंत पोहोचू नका. शांत मनाने विचार करा, शांत डोक्याने विचार करा. आणि पुढे कसा काळ येईल, आपण घटस्फोट घेतल्यानंतर कोणते परिणाम होतील, आपण एकटं राहू शकतो का, समाज आपल्या जगू देईल का, आपल्या किती अडचणी येतील, किती समस्या येतील,
आणि आतापेक्षाही भयानक जीवन आपलं होऊन जाईल, याचा तुम्ही विचार करा. याचा तुम्ही विचार करा. पुढे घडणाऱ्या परिणामाचा विचार करा. कारण कोणत्याही गोष्टीचे परिणाम हे फार भयानक असतात. म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, कोणत्याही टोकापर्यंत पोहोचण्यापूर्वी तुम्ही पहिल्यांदा चांगला विचार करा, शांत मनाने विचार करा. तर तुम्हाला सर्व कळेल, तुम्हाला सर्व समजेल. म्हणून घटस्फोटापर्यंत जाऊ नका. चुकीचा निर्णय घेऊ नका. निर्णय चुकला तर जीवन चुकलं. म्हणून तुम्ही घटस्फोट घेऊ नका. घटस्फोटच्या नादाला लागू नका. घटस्फोट बरा नाही. प्रेम ठेवा, संसारामध्ये प्रेम ठेवा, समजदारपणा ठेवा, शहाणपण ठेवा. कोणती बाब असेल, कोणती भानगड असेल, कोणती घटना घडली असेल, समजून घ्या, एकमेकाला समजून घ्या. कारण घटस्फोटाने राख रांगोळी होते, राख लागते, बेची राख होते. पैसावर पैसा लागतो, घटस्फोट बरा नाही. घटस्फोटाच्या नादामध्ये तुमचा कितीतरी पैसा जाईल, निर्णय लवकर लागत नाही. कोर्टाचा निर्णय लवकर लागत नाही आणि तुमचा कितीतरी पैसा जाईल, कितीतरी पैसा तुमचा बर्बाद होईल, तुमचा वेळ जाईल. आनंद मौज मजा तर पळून जाईलच जाईल. तुमचा वेळ जाईल, तुमचा पैसा जाईल, तुमचा मान सन्मान धुळीस मिळेल, तुमची कीर्ती नष्ट होईल, तुमचा दर्जा नष्ट होईल, तुमचं अस्तित्व नष्ट होईल. तुम्ही सर्व गोष्टीवरून बर्बाद होसाल, कंगाल होसाल, नरकमय जीवन जगसाल. म्हणून लग्न केलं तसं तुम्ही जीवनभर दोघांनी एकमेकाच्या सोबत राहा, एकमेकाची साथ द्या. संसार टिकवा, जीवन टिकवा. लग्न जसं तुम्ही केलं आनंदानं, लग्न जसं केलं तुम्ही प्रेमानं, लग्न जसं केलं तुम्ही उत्साहानं, आनंदानं, मस्त मौजेनं लग्न केलं, तसं तुम्ही संसार मजेने करा. जीवन मजेने जगा, जीवन आनंदाने जगा. शेवटपर्यंत जगा. शेवट गोड करा, शेवट कडू करू नका. लेकराचे जीवन वाटोळ करू नका. लेकराचा सत्यानाश करू नका. तुमच्या दोघाचा आणि लेकराचा सत्यानाश करू नका. जीवन एक क्षणभंगूर आहे. माणूस केव्हा जाईल, केव्हा संपल, माणूस केव्हा खलास होईल, काही सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आनंदात जगा, मजेत जगा, मस्त मजेत जगा, समजून सवरून जगा, व्यवस्थित जगा, पद्धतशीर जगा, ॲडजस्टमेंट करा, सांभाळून घ्या. एखाद्या गोष्टीला ॲडजस्टमेंट करून घ्या. एखाद्या गोष्टीवरून, एखाद्या कोण्या कारणावरून, कोण्या बाबीवरून वाद करू नका. कारण वादावरूनच भांडणं होतात, मोठी भांडणं होतात आणि तो वाद घटस्फोटापर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे संसार उद्ध्वस्त होतो, जीवन उद्ध्वस्त होतं, लेकराबाचा वनवास होतो, सत्यानाश होतो. म्हणून लग्न जसं तुम्ही मजेनं केलं, आनंदानं केलं, प्रेमानं केलं, सहमतीनं केलं, सर्वाच्या साक्षीनं केलं, तसं तुम्ही संसार करा. शेवटपर्यंत संसार करा. संसार गोड करा. चांगलं जीवन जगा. मस्त आनंदाने जीवन जगा, प्रेमाने जीवन जगा, विश्वासाने जीवन जगा. तुमचा संसार टिकवा. घटस्फोटाच्या नादाला लागू नका. कारण घटस्फोट केल्यानंतरचं जीवन फार भयानक आहे, महाभयानक आहे, फार क्रूर आहे. कारण घटस्फोटानंतर तुमचं जीवन तुम्ही जगू शकत नाही. एवढं भयानक जीवन घटस्फोटाचं नंतरचं आहे. जसं एखादी प्रेमिका एखाद्या प्रेमीला सोडून जाते, या तिचं लग्न होते, तेव्हा प्रेमी राहू शकत नाही. सतत तिला तिचीच आठवण येते, तो राहू शकत नाही. सतत त्याला तिच्या वेदना होतात, तिचा विरह, त्या विरहात तो गुंफून राहतो. सतत त्याला तिची आठवण येते. त्याला दुसरं काही सुधरत नाही, दुसरं काही समजत नाही, दुसरं काही कळत नाही आणि त्याचा नालायक असतो. शेवटी त्याला सहन होतच नाही आणि शेवटी तो आत्महत्या करतो. तसंच आहे घटस्फोटाचं. घटस्फोटानंतर तुम्ही चांगलं जीवन जगू शकत नाही, आनंदी जीवन जगू शकत नाही आणि जीवनभर सुखमय तुम्ही राहू शकत नाही. एकतर तुम्हाला समाज जगू देणार नाही, एकतर तुम्हाला कोणी मदत करणार नाही, एकतर तुम्हाला कोणी जवळ येऊ देणार नाही, एकतर तुमचा मान सन्मान तुम्हाला कोणी देणार नाही, तुम्हाला कोणी काहीच जुमानणार नाही, तुम्हाला कोणी जवळ करणार नाही आणि तुमचं दुसरं लग्नसुद्धा होणार नाही.
कारण घटस्फोट हा फार भयानक असतो. घटस्फोट हा जीवन बेचिराग करणारा असतो. म्हणून घटस्फोटाचं नंतरचं जीवन हे फार महाभयानक असतं, क्रूर, खूप महाभयानक असतं, काट्यासारखं असतं. म्हणून घटस्फोट घेऊ नका आणि आपलं जीवन कंगाल करू नका, नरकमय बनवू नका. घटस्फोट ही फार भयानक असतो, फार महाभयानक असतो. घटस्फोटामुळे एक तर पैसा बर्बाद होतो, एक तर मौजमजा पळून जाते, एक आनंद पळून जातो, वेळ वाया जातो, लेकराबाळाचा वनवास होतो, सर्वांचं जीवन दुःखमय बनतं, सर्वत्र नैराश्य होतं, आनंदाचा एक क्षण तुम्हाला मिळत नाही आणि नंतर तुम्हाला पश्चाताप होतो. घटस्फोट घेतल्यानंतर मला पश्चाताप होतो, अरे मी उगाच मी घटस्फोट घेतला, आता मला किती त्रास सहन करावा लागायला आहे, आता मला किती वेदना सहन करायला लागायला. मी उगाच घटस्फोट घेतला. मी तेव्हा जर समजून घेतलं असतं आपल्या साथीदाराला, मी तेव्हा जर समजून घेतलं असतं आपल्या साथीला, मी तेव्हा जर समजून घेतलं असतं तर बरं झालं असतं. आता हे मला सहन होईना, आता असंही जीवन झालंय असं आपल्याला वाटतं. पण नंतर पश्चाताप होऊन काय फायदा, नंतर कळून काय फायदा, नंतर समजून काय फायदा, नंतर जाणीव होऊन काय फायदा. म्हणून जाणीव आधीच झाली पाहिजे, आधीच समजलं पाहिजे, आधीच कळालं पाहिजे, आधीच पश्चाताप झाला पाहिजे. घटस्फोट घेण्याच्या अगोदरच तुम्हाला पश्चाताप झाला पाहिजे, जाणीव झाली पाहिजे, तुम्हाला कळालं पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे. घटस्फोट बरा नाही. घटस्फोट घेऊ नका, घटस्फोटाच्या नादाला लागू नका, आपला पैसा, आपला वेळ, आपलं जीवन नष्ट करू नका. घटस्फोट घेऊ नका, अजिबात घेऊ नका. कारण घटस्फोटाने खूप राख रांगोळी होते, जीवन सत्यानाश होते, सुंदर जीवनाची राख होते. म्हणून घटस्फोट तुम्ही घेऊ नका, घटस्फोटच्या नादाला लागू नका. घटस्फोट बरा नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.